यशस्वीरित्या पूर्ण करून आल्याबद्दल आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य असल्याने आणि शिवाय आपल्या गावातील अजून काही विद्यार्थी उच्च पदावर जावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं एवढ्यासाठी आपण या ग्रामपंचायतीचं सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पंचायत तर्फे आयोजित केलेला चिरंजीव सुजित याचा हा सत्कार निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी जमलेत. माननीय सरपंच, सन्माननीय उपसरपंच, त्याचप्रमाणे सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित वयस्क नागरिक भाऊ, त्याचप्रमाणे इतर सगळे बंधू आणि भगिनी. मित्रांनो, या ठिकाणी मला पहिल्यांदा व्हॉट्सअपद्वारे कळलं की भरत देवरे यांचे चिरंजीव हे सैन्यात दाखल झालेले आहेत आणि त्यांचा ट्रेनिंग पिरियड हा संपलेला आहे. एक तरुण हा सैन्यात दाखल झालेला आहे आणि ही गावाच्या दृष्टीने मोठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. परंतु आपलं गाव तसं छोटंसं जरी असलं आणि व्हॉट्सअप ग्रुपला तर नेहमी पाहतो मी की गाव खूप जागृत आहे आणि व्हॉट्सअपला चिरंजीव सुजित यांचा ट्रेनिंग पिरियड संपला, त्याचं सगळ्यांनी अभिनंदन केलं. परंतु नुसतं असं व्हॉट्सअपद्वारे अभिनंदन करण्यापेक्षा जर काही गावाच्या वतीने एक नागरिक सत्कार त्याचा झाला असता तर आमच्यासारख्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा आनंद वाटला असता. परंतु तरी आपण समजून घेऊ, कांदे लागण्याचा सीझन आहे, सगळ्यांची धावपळ चालू आहे आणि त्यामुळे त्यांना वेळ नाही. परंतु मला असं वाटतं अजून तरी सुद्धा गावातील लोकांनी, नागरिकांनी याचा जरूर विचार करावा आणि माझी संकल्पना आहे तिला जर दाद मिळाली तर खूप चांगलं होईल. कारण मित्रांनो, गावातून एक तरुण जाणं, तरुण सैन्यामध्ये दाखल होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याला त्या दृष्टीने इतरांनाही त्याचं एक प्रोत्साहन मिळेल आणि अजून काही जवान आपल्या देशाच्या सेवेसाठी सैन्यामध्ये दाखल होतील आणि त्यांचं भविष्य एक प्रकारचं उज्ज्वल होईल, देशाचं भविष्य उज्ज्वल होईल. अशा प्रकारची ही बाब या ठिकाणी मी नमूद करतो. आणि अगदी उजरतं का होईना मी मळ्यात चाललो होतो, दादांनी मला सरपंचांनी थांबवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. उभे राहा. आभार मानतो. आपलं